गाईज बॅक टू माय चॅनल देवी सुजिताच्या व्लॉगमध्ये वेलकम. आज माझ्यासोबत मैत्री आहे. मैत्रीला शाळेला सुट्टी पडली आहे, सो आम्ही चाललोय जवाहरनगरला एक्झिबिशनला. सो व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. काय काय एक्झिबिशन आहे माहित नाही, बघूया. लेट्स गो. आले एसवी रोडा. लेट्स गो. रत्ना सिग्नल से लेना. रत्ना सिंगल से राइट. हाँ. सो फायनली मी आणि मैत्री आता चाललोय. सो बघूया आता काय आहे तिकडे, नवीन काय व्हरायटीज आहेत काय नाही आहे. तिची मस्ती चालली आहे मैत्रीची. भेटूया आता कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. रोडवरती भेटूया. जर तुम्ही MG रोडने येत असाल तर कसं यायचं आहे बघा. MG रोडने येत असाल तर तुम्हाला रत्ना सिग्नलच्या इथून राईट घ्यायचं आहे. सो रत्ना सिग्नलच्या इथून राईट घेतल्यावरती PMC ऑफिसच्या अगदी बाजूला जवाहरनगर हॉल आहे. त्या हॉलमध्ये हे एक्झिबिशन होतं. सो फायनली आता मी पोचही गेली BMC ऑफिस. नेक्स्ट टू जवाहरनगर हॉल. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा लास्टपर्यंत. बघा आम्ही काय काय केलं आहे, कुठे कुठे गेलो आहे. फायनली आम्ही पोचलो आहे लोकेशनवरती. हे होतं लोकेशन, मेश शॉपिंग सेंटर. फायनली आलो आहे आम्ही. फर्स्ट काउंटर होतं स्नॅक्सचं, त्याच्यानंतर बॅग्स होत्या, ज्वेलरीज. इथे खूप ज्वेलरीजचे ना खूप सारे स्टॉल लागले होते. आम्ही आलेलो आहोत पहिला तर चॉकलेट बॉलचं हे घ्यायला, जे मैत्रीला दिसलं आहे. सो तिने ब्राउनी घेतली आणि चॉकलेट बाउल घेतले आणि गव्हाचे होते स्पेशली हे. सो चांगली होती, क्वालिटी छान होती. आम्ही खाल्लं तिकडे पण आणि घेऊनही आलो पार्सल. सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. नेक्स्ट इथे कॉटनच्या साड्यांचं कलेक्शन होतं, बेडशीटचं कलेक्शन होतं. खूप छान छान कलेक्शन होते. देन हे मला इथे खूप आवडलं. ऑथेंटिक काहीतरी ना असे कपड्यांचे तोरण होते, खूप छान होते आणि त्या बोलायला पण खूप छान पोलाइट्स होत्या. आणि इकडे ना हळदी कुंकवाचं वाण बघितलेलं, खूप मस्त होतं. क्यूट होते हॅम्पर असे हळदी कुंकवाचे बनवलेले. आणि कॉटनच्या कपड्याचा एन्व्हलपसुद्धा होतं त्यांच्याकडे. छान व्हरायटीज होत्या, मस्त कलेक्शन होतं आणि युनिक काहीतरी वाटत होतं. बघू शकता तुम्ही, तोरण पण खूप छान होते. त्यानंतर इथे हँडमेड जे ऑर्गॅनिक असतात प्रोडक्ट ते होते, जसं की सोप होतं, सिरम होते, नाईट क्रीम, डे क्रीम, ऑइल्स होते, इसेन्शियल्स ऑइल्स होते, बऱ्याच प्रकारचे हेअर मास्क होते, फेसवॉश होते, बऱ्याच टाईपचे प्रोडक्ट्स होते. नेक्स्ट टू इथे बॅग्स होता कलेक्शन, युनिक बॅग्सचं कलेक्शन होतं. इथे 2 पीसचं कलेक्शन होतं, सुंदर व्हरायटीज होत्या. मी काय थांबली नाही घ्यायला, कारण मला जे घ्यायचं होतं ते नव्हतं तिकडे. सो फर्स्ट फ्लोअरला गेलो. हे ग्राउंडला होतं. फर्स्ट फ्लोअरलाच आहे. कमी गव आहे. ये हात पकड. ऑर्गॅनिक चिकन ज्वेलरीचं कलेक्शन, मस्त ट्रेडिशनल ज्वेलरी. खूप छान ज्वेलरी कलेक्शन इथे खूप मस्त होतं बघायला. मंगळसूत्रांचे ज्वेलरी, मणी वगैरे, माळा वगैरे खूप छान होते. टॉप्स होते. कलेक्शन छान असल्यामुळे ना मराठमोळा साज इथे खूप छान पद्धतीने एक्सप्लोर केला.
इकडे पण बघू शकता. तोडे वगैरे होते, नेकलेस होते, खूप टाईपच्या ज्वेलरी होत्या. मला तर त्यांची अर्धी नावं पण माहीत नाही आहेत. सो तुम्ही बघा. 3 दिवस आहे हा एक्झिबिशन. काल होता म्हणजे 23, 24 आणि 25 3 दिवस आहे. इथे लहान मुलींचे कॉटनचे फ्रॉक्स होते. 0 to आय थिंक 13 वर्षापर्यंतचे का 12 वर्षापर्यंतच्या मुलींचे होते. खूप छान छान व्हरायटीज होते. कलेक्शन खूप छान होतं. युनिक कलेक्शन होतं, नो डाऊट. सो कोणालाही परचेस करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. जवाहरनगर. हे बघा, वरती असं काय कलेक्शन होतं. साड्या आणि ज्वेलरीचंच जास्त होतं. इथे थोडं हँडमेड कलेक्शन होतं, प्लस रुखवतीचं कलेक्शन असतं ना, ते वालं कलेक्शन होते. टोपी वगैरे होते. परत रुखवतीवरचा कळस जो असतो आपला, तो वाला कसा तिथे डिझाईन केलेला होता. पान वगैरे होते. हे ब्लाऊजला लावायचे कस्टमाइज देवांचे. देवांचे कलेक्शन. प्लस इकडे होतं लहान मुलांचे कॉट सेट होते, पॅन्ट आणि टी शर्ट असा टाईपचे. नाही चालू होता. फायनली आता आम्ही चाललो आहे स्टेशनला. होता एक्झिबिशन ठीकठीक होता. स्टेशनला थोडं सलूनचं सामान घ्यायचं आहे, त्याच्यानंतर चाललो आहे सलूनला. सो भेटूया सलूनमध्ये. पहिला जातो स्टेशनला, तर थोडंसं सामान घेऊन मग सलूनला जाणार आहोत. काहीतरी खुसखुस करते आहे ते, बघू. बाय. हम फिर से मिले. शेविंग ब्लेड दो. कौन सा वाला? वही दो अपना, जिलेट का दो. चला ये इस सलूनला चालू. सलूनमध्ये बघा तुम्ही आता क्लायंट आहेत, काय आहेत. छोटं मोठं सामान घेतलं. आज मैत्री माझ्यावर वाटते. सुट्ट्या पडल्यामुळे ते आता माझ्यावर सलूनला आले. कंटिन्यू राहा. सलूनला आले आहे, बघू शकता. सो न्यू प्रोडक्ट लॉन्च केलेले आहेत. सो या फटाफट सर्विस घ्या. आजचा व्लॉग इथे एंड करते. बाय.